Namaskar, welcome on YouTube Smart Readers channel. Today's topic is वाचनाचे महत्व. वाचनाचे महत्व आपण आपल्या अंगणवाडी, शालेय जीवनापासून ऐकता आलोय. घरातील शैक्षणिक वातावरण तसेच वाचन संस्कार हे तर मूलभूत गरज मानले पाहिजे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत बोलीभाषा, रूढी परंपरा, चालीरीती जर पोहोचवायची असेल तर वाचन संस्कृती जागृत केली पाहिजे. वाचन संस्कृती व वाचन रुची, आवडबद्दल नवनवीन वाचकांना प्रेरित किंवा प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. घरात लहान बाळाला जरी चालता बोलता येत नसेल, काही समजत नसेल, नुसतं टुकटुक पाहत असेल तरी मात्र लहान बाळ पालकवर्गांना उभेउभ कॉपी करताना दिसतात. पालकवर्ग जर मोबाईल पाहत असेल तर पुढे चालून मूल साहजिकच मोबाईलच पाहणार. पण तुम्ही लहानपणापासूनच लहान मुलांना वाचनचे महत्त्व, वाचन सवय व आवड व वाचन संस्कृती बद्दल माहिती दिली तर तो भविष्यात उत्तम वाचक बनू शकतो. सांगायचे झाले तर जशी कृती तशी मूर्ती पाहायला मिळतात. लहान वयात जरी मुलांना व्यवस्थितपणे बोलता येत नसेल किंवा वाचता येत नसेल तरी मात्र तो वाचलेले शब्द ऐकून त्यानुसार कृती करतात. तसेच आपल्या मनात आणि डोक्यात शब्द भंडार निर्माण करतात, माहितीत जाळ तयार करतात. यामुळे पालकवर्गांनी लहान मुलांना वाचन करून दाखवणे गरजेचे आहे. कारण बाळांना जरी वाचन समजत नसेल तरी मात्र तो ऐकतो किंवा आत्मसात करतो. आजही पालकवर्ग लहान मुलांना पुस्तके वाचन करून दाखवतात. पुस्तके वाचण्याचं प्रमाण थोडफार कमी का होत असेल पण तरी सुद्धा लहान बाळांना पुस्तके वाचन करून दाखवतात किंवा त्यातील सुरेख चित्र दाखवले जातात. याचबरोबर लहान मुलांना अंगणवाडी ते महाविद्यालय पर्यंत शिक्षक वर्ग पुस्तकं वाचन करून दाखवतात तसेच वाचन करून घेतात. यामुळे मुलांना वाचनाबद्दल रुची किंवा आवड लागतात. वाचन संस्कृती प्राचीन काळापासून तर आधुनिक डिजिटल काळात सुद्धा कायम आहे. फक्त वाचन करण्याची पद्धती किंवा वाचन साहित्यात बदल दिसून येत आहे. आज वाचक वर्ग मोबाईलवर किंवा अन्य इतर वाचन साहित्यावर कुठेही, केव्हाही आणि कधीही वाचन करताना दिसत आहे. यामुळे नवीन वाचकवर्ग जलदगतीने पुढे येत आहे. ठळकपणे डिजिटल मीडियावर वाचन का करत असेल पण थोडफार फेरफटका मारून नवीन माहिती मिळवत आहे. मनुष्यप्राणी वैचारिक असल्याने सतत धावपळ करत राहतो. दैनंदिन जीवनात सर्रास नवनवीन शोध लावत असतो. शोध लावण्यासाठी किंवा वैचारिक होण्यासाठी वाचन हेच महत्त्वाचे साधन आहे. वाचक आपले वाचन समृद्ध करून आपला विकास साधू शकतो. ज्या प्रकारे अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. नवनवीन शब्दांमुळे बुद्धीची प्रगती होत असते तसेच बुद्धीची मशागत सुद्धा होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती व ज्ञान मिळते. समाजातील चालू घडामोडी देखील वाचनातूनच मिळते. तसेच शब्द भंडारात व माहितीत सुद्धा भर पडते. वाचनाचे अनेक फायदे सांगता येईल. उदाहरणार्थ, शब्द संपत्ती वाढते, ज्ञान संपदा वाढते, उत्तम नागरिक बनायला मदत होते, उत्तम वाचक बनायला मदत होते, वाचन सवय व आवड लागते इत्यादी. वाचन केल्याने लेखकांच्या वेगवेगळ्या विषयावरील कथा, कादंबरी, ललित लेख, कविता, हास्यकथा, विनोदी कथा, आत्मचरित्र, आत्मकथा, बाललेख, बालकथासंग्रह, बालसाहित्य, विनोदी लेख, गोष्टीचे पुस्तके, अवांतर वाचनाचे पुस्तके इत्यादी विषयी माहिती मिळते. यामुळे आपले सामान्य ज्ञान तर वाढतेच पण समाजातील चालू घडामोडी देखील लक्षात येते.
जर लहानपणापासूनच मुलांना वरील वाचन साहित्य वाचन करून दाखवले गेले तर त्याचा उपयोग मुलांच्या भावी जीवनात होऊ शकते. आपल्याला जर वाचनाची आवड, रुची, सवय असेल तर मित्रमंडळीत किंवा लोकांमध्ये वावरताना आपण आपला एखाद्या मुद्दा सविस्तर चर्चा करून त्या विषयावरील आपले मुद्दे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी, योग्य वेळी मांडू शकतो. म्हणजेच योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य शब्द, योग्य प्रकारे मांडता येईल. त्यामुळे उच्च विभूषित लोकांना सोबत बोलायला किंवा त्यांच्यात मिसळण्यास मदत होते. खरतर सोशल मीडियामुळे वाचकवर्ग एकमेकांशी जोडला गेला आहे. कधीही, केव्हाही, कुठेही कोणतीही माहिती हस्तांतरित करत आहे. त्यामुळे नवनवीन माहिती व वाचन साहित्य देवघेव होत आहे, करत आहे आणि करत राहणार. यामुळे वाचक वर्ग आपली वाचन लालसा पूर्ण करताना दिसत आहे. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे व स्पष्टपणे मांडू शकतो. एखाद्या माणूस उदास, हताश किंवा मानसिक स्थितीत जर असेल तर वाचनातून मार्ग काढू शकतो. शिक्षक, आईवडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण किंवा घरातील मोठी मंडळी यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत व वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनामुळे वरील अनेक समस्यांना मात करू शकतो. वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत. त्याचबरोबर लग्न समारंभ, सण समारंभ, साखरपुडा इत्यादी कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करता त्याच पैशातून व श्रमातून प्रेरणादायी पुस्तके घरात आणावे व सप्रेम भेट द्यावे. दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत. होळीला रंग उडवण्यापेक्षा पांढरेशुभ्र असलेले व्यक्तींचे पुस्तके वाचन केले पाहिजे. गाव तेथे ग्रंथालय ही लोक चळवळ उभारली गेली पाहिजे. गल्ली ते दिल्ली पर्यंत वाचन कार्यक्रम राबविले पाहिजे. आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचन संस्कृती जपता येईल. वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची आवड व सवय निर्माण होईल. घरातील प्रत्येक सदस्यांनी वाचन करावे. लहान बाळ असतील तर शब्दविरहित पुस्तके म्हणजे चित्र असलेले पुस्तके लहान बाळांना दाखवले पाहिजे. जेणेकरून लहानपणापासूनच वाचनाची आवड व सवय लागतील आणि वाचनाचे असलेले स्थान व गरज समजतील. प्रत्येक विद्यार्थी आपणहून वाचनास प्रवृत्त होत असते. पुस्तकांना मित्र बनवा किंवा पुस्तकरूपी गुरुभक्ती करा. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की वाचाल तर वाचाल. स्टे हॅपी अँड कीप रीडिंग. We would like to request you, please like, share and subscribe to our channel. And also comments your thoughts regarding book reading. Sharing is caring, like resource sharing. Make smart readers and share the new information, ideas and knowledge to the new readers in the world anywhere, anytime, any place on social media or smartphones. Indeed, thanks for watching the full video. We will upload the new videos shortly.